नमस्कार मित्रांनो, विनायक वाकचोरे यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज एवढं रात्री व्हिडिओ काढू राहिले कारण त्यांना आहे ना अचानकच खूप ताप आलाय. एवढा ताप आलाय का बास रे बास. 2 दिवस झाले त्या ऑलरेडी आजारीच होते, त्यांना बरंच नव्हतं वाटत. सकाळी पीठ वगैरे मळलं, काय झालं काय माहीत, अचानक आता खूप ताप वगैरे आलाय. असं चटका बसतोय, हात लावला तरी चटका बसतोय. मला काहीच सुचतच नाही आहे का एवढ्या रात्रीचे दवाखाने वगैरे बंद. सगळ्यांना मम्मींना काही उठू शकत नाही मी, कारण का त्या ऑलरेडी आजारीच आहेत. खूप टेन्शन आले मला. भाऊजींना फोन करतात ते पण उचलत नाहीत. कवाचे फोन करू राहिले मी, उचलतच नाहीत. फोन सायलेंट असणार आहे त्यांचा, 100% फोन सायलेंट असणार आहे. आणि संदीप भाऊजी कामानिमित्त कुठं बाहेर गेलेले आहेत, त्यांचा आवाज पण निघत नाही आहे तोंडातून. काय करू काही सुचत नाही. आजची व्हिडिओ आमची खूप सॅड असणार आहे. आता मी कॉल वगैरे तर कोणाला नाही करू शकत आहे, पण जेवढं मला जमेल तेवढं मी करते. डोकं वगैरे दाबलं पण काय राहतच नाही, त्यांचं डोकं पण खूप दुखतंय. आता बघते पाणी, गार पाणीने हे करते, रुमाल वगैरे पुसून घेते अंग त्यांचं. बघू थोडं काय बरं वगैरे, त्याच्यातून ताप वगैरे राहिला तर ठीकच आहे. खूप भारी होईल. सकाळपर्यंत थोडंफार बरं वाटलं ना तरी, असं अंगाला हात जरी लावला ना तरी असं गरम गरम वाफा येऊ राहिले. तुम्ही बघू शकता अंग गरम झालंय त्यांचं. काहीच कळत नाहीये. तर आता पातीला घेते, बघते थोडं राहिलं तर आहे ना खूप भारी माझ्यासाठी. पहिल्यांदा एवढं झालं. पाणी वगैरे, रुमाल तिथं बाहेर होता तोच घेतला. काहीच कळत नाही आता ह्या तापाने हेल्लर. मला खूप टेन्शन आलंय, मी काय करू मला खरंच काही सुचत नाही. ते मी पाणी घेतलं होतं पण आहे ना, खरंच सांगते एवढं गरम झालं ना त्यांचा अंग, असं हात पण नाही लावू शकत आपण, एवढं अंग गरम झालंय त्यांचं. खूप टेन्शन आलंय मला. आपल्यावर ज्यावेळेस वाईट वेळ असते ना त्यावेळेस कोणच नसते. मी आता कोणाला फोन करू? सकाळपर्यंत ताप राहिला पाहिजे त्यांचा, मला एवढंच वाटतं देवा. प्लीज त्यांना बरं वाटू दे. बघते मी आता त्यांच्यापाशी जाते. अंग गरम आहे त्यांचं, हातच नाही लावशी वाटत मला, मी कसंही करू. बघते आता त्यांना.
तर मी आता पाणी घेतलेलं आहे, म्हणजे मगाशीच घेतलं होतं पाणी, पण मला आहे ना कसं राहवलं नाही म्हणून मी बाहेर गेले होते थोडं. आता बघू याच्याही राहिलं ना सकाळपर्यंत तर खूप भारी होईल असं मला वाटतंय. आजचा व्हिडिओ आमचं खूप सॅड असणार आहे. खूप झटका लागतोय, एवढं गरम, बापरे बाप. खरंच सकाळपर्यंत बरं वाटलं ना, खरंच खूप भारी वेळ. मला माझं तर काही रडायला थांबतच नाही त्यांचं अंग बघून. ओ सरळ झोपा ना थोडं. हळू. आता वाटेल सकाळपर्यंत बरं वाटेल ना. तरी मागच्या वेळेस जाऊन आले होते तुम्ही दवाखान्यात, अचानक एवढा ताप, बापरे. एवढी बिकट परिस्थिती कोणावरच नको यायला रात्रीच्या वेळेस. थंडी वाजते गल्ले. आता ताप आलाय म्हटल्यावर थंडी वाटणारच. थोडं सकाळपर्यंत, तर फक्त सकाळपर्यंत. पाणी देऊ तुम्हाला? इकडे या. डोकं दुखते. आता ते दुखणारच आहे तुमचं. ताप आलाय म्हटलं अख्खं अंग दुखत असणार आहे, माहितीये का. एकच साईड दुखतंय. कोणत्या साईडचं? इकडचं. इकडून नाही दुखत, ते बाजू दुखते सगळे. वाटेल ना थोडं सकाळपर्यंत, तर कस तरी हे करा ना प्लीज. हातीचा आणि उद्या सकाळी उठल्या उठल्या आपण दवाखान्यात जाऊ. हा, आजच गेलो, परत जायचं दवाखान्यात. आता जाऊ परत, मग काय करायचं. आता तुमचं राहिलेलंच नाही, मग मी तरी काय करू.
मित्रांनो, खरंच काही असो, बायको असल्यावर खूप फरक असतो. लग्न झालं बायको, लग्नाच्या अगोदर आई, म्हणजे रात्रभर इतकं मला त्रास होत होता. तिने तिने माझी काळजी घेतली. म्हणजे आता नाही काहीतरी ती मला म्हटलीच होती की सकाळपर्यंत बरं वाटेल मला, म्हणजे नाही काहीतरी थोडंफार तरी बरं वाटतंय. नंतर मी काल तर दवाखान्यात गेलो होतो. त्या गोळ्या होत्या, त्या गोळ्या खाल्ल्या होत्या तरी पण फरक पडला नव्हता. आता उद्या सकाळी जाईल परत, म्हणजे सकाळ आता 5:30 वाजलेत. जाईल मस्तपैकी उठल्यानंतर दवाखान्यात. येडपट किती रडत होती, कसं फारस दिली पण जाम झाली. टेन्शन आलं होतं. नाही एवढं कमजोर नाही व्हायचं पिल्ल्या. अगं तू मला साथ देते तर सोन्या माझा, असं नको करत जाऊ. मित्रांनो, खरंच म्हणजे इतकं भारी वाटतंय ना, सांगू शकत नाही. भरपूर भारी वाटतं. एकतर रात्रीच दवाखान्यात गेलो असतो, संदीप असतो तर खरंच दवाखान्यात गेलो असतो मी. संदीप पण नाही. आणि सागर सध्या नाही इकडं, म्हणून मला आहे ना काही बोलता येत नाही. सागरचा वेगळा विषय जरा, तो कामानिमित्त गेलाय बाहेर, इथं नाही तो, म्हणून मी त्याला बोलू शकत नाही. तर हिला सांगितलं असतं की सागरला फोन करून. आणि एकतर मम्मीची तब्येत तुम्हाला माहिती आहे. नाही, मम्मी जरा आजारी, आणि मला जरा 2 दिवसापासूनच त्रास होतोय. नुसतं म्हणजे एका बाजूचं डोकं दुखतं जास्त, ताप येतोय भरपूर. इतका ताप होता सांगू शकत नाही, इतका ताप होता. मित्रांनो, आज तुम्हाला या अशीच व्हिडिओ बघायला भेटली. माफ करा, आता काय बोलणार आहे आता आम्ही तुम्हाला. कशी काढली असेल व्हिडिओ काय माहिती. बघा, कोणी असं ना, बायको प्रेम करत राहा. बायको प्रेमाच्या वेळेस कामं येते बरोबर. तिला ज्या वेळेस नवऱ्याचं साथ द्यायची ती त्यावेळेस द्यायचा प्रयत्नच करते तिच्या याने. खरंच खूप भारी वाटलं मला. मी आतापर्यंत नाही इतका आजारी पडलेलो ना कधी. पूर्ण ताप वगैरे नाही एवढा आला कधी. पहिल्यांदाच एवढा आजारी पडले. गप्पस, रडू नको शेंबडा बाय. गप्पस की, आता एवढं लगेच कमजोर होऊन काय करते ग? हाच थोडं, चल हाच ना, हाच हाच माझी पिल्लं बाय. तर मित्रांनो, कसं काढलं काय माहिती. काय बडबड करत होती. काहीच नाही. बघा व्हिडिओ तुम्ही सकाळी. बघाल मी आता, पोस्ट करून टाकशील, तू करशील पोस्ट बीट सगळं आता. तर मित्रांनो, आता अशा प्रकारे हा व्हिडिओ कसा झाला तुम्हाला आवडणार तर नाहीच, कारण की तुम्ही एवढं बोलशाल की दादा तुम्ही काळजी घ्यायची, असं घेते बायको, काळजी घेते, मम्मी काळजी घेते. तर मम्मी पण आजारी नाही तर ना, मम्मीला तिला बोललो असतो मी मम्मीला आवाज दे करून, पण मला नाही बरं वाटत. तुम्हाला अशा प्रकारे हा व्हिडिओ आवडला असेल, आणि कसा काढलाय काय माहिती नाही. हा आवडणार तर नाहीच तुम्हाला, तरी पण लाईक, शेअर, कमेंट, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपले नवनवीन व्हिडिओ बघत जा. लवकरच आपलं एकतर मी वेटिंगला आहे, आपलं एक भरपूर मोठं गिफ्ट यायचं बाकी. भेटूया आपण परत. बाय. लव यू ऑल इन यूट्यूब फॅमिली. असाच सपोर्ट असू द्या तुमचा. लवकरच भेटूया.